नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, यासारख्या नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील, प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. ही चालू वर्षाची प्रश्नपत्रिका आहे पूर्वपरीक्षेची आणि यातले सर्व प्रश्नही यावर्षी होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी IMP म्हणून टाकलेली आहेत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. त्यानंतर बोर्डाच्या सुद्धा मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला त्या लिंकमध्ये अभ्यासायला मिळतील. काही अडचण आल्यास कमेंट करा. सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न करत आहे. काही प्रश्नांची उत्तरं सुटलीच तर त्यासाठी आपल्या चॅनलची भूगोलाची प्लेलिस्ट पाहू शकतात. इयत्ता 10वी भूगोल पूर्वपरीक्षा 2026-27. गुण 40, वेळ 1 तास. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा 4 गुणांसाठी. 1. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची आहे. बघा, या ठिकाणी 4 गाळल्या जागा दिलेल्या आहेत. त्याचे 4 पर्याय आहेत आणि त्या 4 पर्यायांपैकी अचूक असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि ते विधान पुन्हा लिहायचं आहे. फक्त उत्तर लिहू नका. दुसरं, भारताच्या गवताळ प्रदेशात माळढोक पक्षी आढळतो. तिसरं, नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळण्याचे कारण शेतीयोग्य जमीन होय. चौथं, लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा. 1. नर्मदा नदीचे खोरे. ब. केंद्रित वस्ती. 2. साओ पावलो परिसर. क. कॉफीचे उत्पादन. 3. सदाहरित वने. अ. ॲमेझॉन नदीचे खोरे. 4. ट्रान्स ॲमेझॉलियन मार्ग. ई. ब्राझीलचा प्रमुख रस्ते मार्ग. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. बघा, पहिला प्रश्न, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोठे आहे? उत्तर आहे सुंदरबन. 2. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर आणि पूर्व गोलार्धात. तिसरं, क्षेत्रभेट म्हणजे काय? उत्तर, एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणाची भौगोलिक माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय. 4. ब्राझीलचा कोणत्या देशाशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो? ब्राझीलचा साधारणतः जर्मनी, USA, भारत, कॅनडा यासारख्या देशांशी व्यापार चालतो. 5. ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात? ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला शुष्क अवर्षण चतुष्कोन नावाने संबोधतात. प्रश्न चौथा, तुम्हास पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्यांची नावे द्या. बघा, या ठिकाणी आपल्याला नकाशा आराखडा दिला जाईल भारताचा आणि त्यामध्ये आपल्याला राजस्थान, नर्मदा नदी, लडाख प्रदेश, एकशिंगी गेंडा, पुणे विमानतळ यासारखे विभाग दाखवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न चौथ्याचा आ भाग बघा. पुढील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्यासंबंधी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिलं, ब्राझीलमधील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? उत्तर, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात. 2. ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? ईशान्य व आग्नेय दिशेने. 3. ब्राझीलमधील कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? पॅराग्वे, पॅराना. 4. या नकाशात वितरण दाखवण्याची पद्धती कोणती? समघनी पद्धत.
5 0° ते 5° उत्तर व दक्षिण या पट्ट्यात वाऱ्यांची स्थिती कशी असेल? ईशान्येकडून विषुववृत्ताकडे असेल. 6 ब्राझीलमधील कोणत्या भागात पर्जन्य छायेचा प्रदेश आहे? उत्तर आहे ईशान्य भागात. त्यानंतर प्रश्न 5वा भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 6 गुणांसाठी. 1 भारताच्या सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापलेला आहे. 2 ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. 3 पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. आणि 4 क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. त्यानंतर प्रश्न 6वा 6 गुणांसाठी. पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख तयार करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. विभाग दिलेले. विभागात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी. प्राथमिक विभाग 48.8%, द्वितीयक विभागात 24.3% आणि तृतीय विभागात 26.9%. यावरून आपल्याला विचारलेल्या 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि ह्या वरील माहितीचा जोडस्तंभालेखसुद्धा काढायचा आहे 3 गुणांसाठी. आपल्याला आलेख दिला जाईल, त्यावर आपण स्तंभालेख काढायचा आहे. आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा. भारतातील अर्थव्यवस्था कोणत्या विभागावर अवलंबून आहे? प्राथमिक. 2 भारतात कोणत्या विभागात सर्वात कमी लोकसंख्या कार्यरत आहे? द्वितीयक. आणि भारतात कोणत्या विभागात सर्वाधिक लोकसंख्या कार्यरत आहे? प्राथमिक. या पद्धतीने उत्तर लिहायचं. किंवा ऑरला हा एक प्रश्न आहे आपला. पुढील आलेखाचे वाचन करा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतीही 3. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा आलेख. पर्यटक संख्या लाखात दिलेली आहे. एक्स अक्षावर वर्ष दिलेले 1995 पासून ते 2015पर्यंत. आणि वरती आलेख दाखवलेला आहे ब्राझील आणि भारताचा आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्येवर आधारित. त्याचं आपण काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि या 6 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा पहिला प्रश्न. 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले? 2015 साली. दुसरं. 2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले? ब्राझील. 3 कोणत्या वर्षापासून भारतातील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते? 2010. 4 2015 साली दोन्ही देशातील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती? ब्राझील 55 लाख आणि भारत 130 लाख. 5 कोणत्या कालावधीत ब्राझीलमधील परदेशी पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे आढळते? 1995. 6 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय असावे? अनेक सुविधा आणि व्यावसायिक दृष्टिकोन. 7वा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1 भारतातील हिमालयातील वने याविषयी माहिती लिहा. दुसरं ब्राझीलमधील पश्चिमेकडे चला या धोरणाचे महत्त्व स्पष्ट करा. आणि तिसरे भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याचे कोणते फायदे होतात? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची भूगोल विषयाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली ही चालू वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.